अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्या मोबाईलमधले साधारण 90% मेसेज आपण इंग्रजी लिपी वापरून मराठीत का लिहितो? म्हणजे कसा आहेस, जेवलीस का? हो, खूप महत्वाचा आणि खरं सांगायचं तर थोडा टोचणारा प्रश्न आहे. हो ना. इतका मोठा समृद्ध वारसा असलेली आपली भाषा आज व्हॉट्सॲपवर स्वतःची लिपी टिकवण्यासाठी का झगडतीये? आणि गंमत म्हणजे एका बाजूला आपण 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या रोजच्या वापरातून तिला असं कळत नकळतपणे दूर सारतो. बरोबर. हा जो विरोधाभास आहे ना, तो का आणि कसा निर्माण झाला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण आपल्या मराठी भाषेच्या उगमापासून ते आजच्या या डिजिटल युगापर्यंतच्या प्रवासाचा एक धांडोळा घेणार आहोत. उत्तम. मागच्या वेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कौशल्यावर बोललो होतो आणि तिथे राजभाषा म्हणून मराठीचं महत्त्व आपण पाहिलंच होतं. हो. पण या भाषेची मुळं त्याहीपेक्षा खूप खोलवर गेलेली आहेत. चला तर मग याच मुळांना शोधायला सुरुवात करूया. पण ही मुळं सापडतात कुठे? तर साधारणपणे आपण म्हणतो की मराठीचा उगम हा संस्कृत आणि प्राकृत भाषांमधून झाला. हो. पण ह्यात एक गंमत आहे. भाषा ही कधीच अशा सरळ रेषेत बदलत नाही. ती लोकांच्या सोयीनुसार, गरजेनुसार वळणं घेत जाते. म्हणजे नेमकं कसं? एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. आता बघा, संस्कृतमध्ये हातासाठी हस्त हा शब्द आहे. हो. तोच प्राकृतमध्ये लोकांच्या बोलीत आला तेव्हा थोडा सोपा झाला, हत्थ असा, आणि त्यातूनच आपला हात हा शब्द आला. वा. म्हणजे एका शब्दाचा प्रवास आपल्याला भाषेचा हजारो वर्षांचा प्रवास दाखवतो. अगदी. भाषा कशी नियमांच्या चौकटीत न अडकता लोकांच्या ओठांवर जिवंत राहते याचं हे उत्तम उदाहरण आहे. शिलालेखांवरची भाषा आणि लोकांच्या तोंडी असलेली भाषा यात नेहमीच एक देवाणघेवाण सुरू असते. आणि ही देवाणघेवाण खऱ्या अर्थाने गतिमान केली ती आपल्या संत परंपरेने. बरोबर. म्हणजे राजदरबारातली भाषा जेव्हा सामान्य माणसाच्या सुखदुःखाची, प्रार्थनेची भाषा बनते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने जिवंत होते. आणि इथे संत ज्ञानेश्वरांचं कार्य ते क्रांतिकारक ठरतं. हो, पण त्यांच्या कार्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन असू शकतात. एक तर त्यांनी भगवद्गीतेसारखा गहन ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या रूपाने सर्वसामान्यांसाठी सोपा करून सांगितला, हे निर्विवाद आहे. ज्याला आपण ज्ञानाचं लोकशाहीकरण म्हणू शकतो. अगदी तोच शब्द. ज्ञान जे फक्त काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित होतं ते त्यांनी लोकांच्या भाषेत उपलब्ध करून दिलं. त्यांनी स्वतःच किती अभिमानाने म्हटलं आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. काय ओळ आहे हे! माझ्या मराठी शब्दांमध्ये अमृतालाही पैजे जिंकण्याची ताकद आहे. या एका ओळीत केवढा आत्मविश्वास आहे! प्रचंड. पण दुसरा एक विचारप्रवाह असाही आहे जो मानतो की हे सोपं करण्याच्या प्रक्रियेत मूळ गीतेमधील काही तत्वज्ञान गहनता कमी झाली असावी का? अच्छा. म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या नादात अर्थाची खोली काही प्रमाणात निसटली का? हा एक गरजेचा ट्रेड ऑफ होता असं म्हणता येईल का? यावर अभ्यासकांमध्ये आजही चर्चा होते. हा मुद्दा खूपच वेगळा आणि विचार करायला लावणारा आहे. पण एक गोष्ट नक्की की या प्रयोगामुळे मराठी भाषेला आणि त्यातून प्रादेशिक अस्मितेला एक नवी ओळख, एक बळकटी मिळाली. ज्ञान जेव्हा तुमच्या भाषेत मिळतं तेव्हा ती भाषा आणि संस्कृती अधिक महत्त्वाची वाटू लागते. आणि याच पायावर पुढे संत तुकारामांनी कळस चढवला. त्यांची भाषा तर आणखी थेट, आणखी लोकांच्या जवळची. हो, कोणतीही अलंकारिक सजावट नाही. जे आहे ते थेट काळजाला भिडणारं. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. यापेक्षा सोप्या शब्दात माणुसकीची व्याख्या काय असू शकते? आणि हीच थेट भाषा आपल्याला वेगवेगळ्या रूपात पुढे दिसते. कशी? संत तुकारामांच्या अभंगात ती समाजाला आरसा दाखवते, तर पुढे जवळजवळ 300 वर्षानंतर लोकमान्य टिळकांच्या केसरीतील अग्रलेखांमध्ये तीच थेट भाषा ब्रिटिश सत्तेवर प्रहार करते. वा, म्हणजे भाषेचं मूळ स्वरूप तेच राहतं, पण गरजेनुसार तिचं शस्त्र कसं बदलत जातं हे पाहण्यासारखं आहे. इथे मला एक प्रश्न पडतो. संत नामदेवांनी तर आपल्या कीर्तनांमधून मराठीला महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट पंजाबपर्यंत पोहोचवलं. हो, त्यांच्या रचना गुरुग्रंथ साहिबमध्ये आजही आदराने गायल्या जातात. मग आज या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणं इतकं सोपं आहे, तिथे आपलं मराठी साहित्य महाराष्ट्राबाहेर तितक्या प्रभावीपणे का पोहोचत नाही? आपण कुठेतरी कमी पडतोय का? हा खूप अचूक मुद्दा आहे.
याचं एक कारण कदाचित आपल्यात असलेली अनुवादाबद्दलची उदासीनता असू शकते. बरोबर. दुसरं म्हणजे त्या काळात भक्ती ही एक युनिव्हर्सल भाषा होती, जी भाषेच्या सीमा सहज ओलांडू शकत होती. आजच्या साहित्याचे विषय अधिक स्थानिक किंवा सांस्कृतिक संदर्भांनी जोडलेले असतात. त्यामुळे ते सहजपणे इतर भाषांमध्ये स्वीकारले जातीलच असं नाही. हो, पण तरीही आपण प्रयत्न कमी करतोय हे मान्य करावंच लागेल. याच साहित्याच्या समृद्ध परंपरेने आपल्याला कुसुमाग्रजांसारखे ज्ञानपीठ विजेते कवी दिले. हो, त्यांच्या कवितांमध्ये एकाच वेळी स्वातंत्र्य, प्रेम, बंडखोरी आणि निसर्ग या सगळ्या भावनांचा कल्लोळ दिसतो. गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार ही ओळ आजही अंगावर रोमांच उभे करते. त्यांनी साहित्याला सामाजिक बदलाचं माध्यम बनवलं. अगदी. आणि याच स्पेक्ट्रमच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला पु ल देशपांडे दिसतात. कुसुमाग्रजांनी समाजाला मोठ्या ध्येयासाठी प्रेरित केलं, तर पुलंनी त्याच समाजाला स्वतःच्या छोट्या छोट्या विसंगतींवर हसायला शिकवलं. काय सुंदर तुलना आहे. माझ्या आठवणीत आहे, माझे वडील पुलंचं बटाट्याची चाळ वाचताना इतके जोरजोरात हसायचे की त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं. तेव्हा मला कळलं होतं की शब्दांमध्ये क्रांती घडवण्याची जेवढी ताकद असते तेवढीच निव्वळ आनंद देण्याची असते. पुलंनी मराठी माणसाला स्वतःकडे अधिक आपुलकीने आणि विनोदाने पाहायला शिकवलं. बरोबर. आणि हेच वैविध्य मराठीला श्रीमंत बनवतं. एका बाजूला वि स खांडेकरांची आदर्शवादी पात्र, तर दुसऱ्या बाजूला विजय तेंडुलकरांची समाजाला अस्वस्थ करणारी, थेट भिडणारी नाटकं. घाशीराम कोटवालचं उदाहरण घ्या. हो, वरवर पाहता ते एका ऐतिहासिक पात्रावरचं नाटक वाटतं, पण त्यातून त्यांनी सत्ता, वासना आणि नैतिकता यांच्यातल्या संघर्षावर इतकं थेट भाष्य केलं की त्या काळात ते पचवणं अनेकांना जड गेलं होतं. शब्दांचा आणि रंगभूमीचा हा खरा प्रभाव आहे. आणि हीच परंपरा चित्रपटांमध्येही दिसते. श्यामची आईसारख्या चित्रपटाने पिढ्यानपिढ्यांवर संस्कार केले, तर सैराटने ग्रामीण महाराष्ट्रातील जाती व्यवस्थेचं वास्तव इतक्या प्रभावीपणे मांडलं की संपूर्ण देशात त्याची चर्चा झाली. कमी संसाधनांमध्ये मोठा आशय कसा पोहोचवायचा हे मराठी कलासृष्टीने नेहमीच दाखवून दिलाय. हो, हा सगळा साहित्याचा आणि कलासृष्टीचा वैभवशाली वारसा पाहिल्यावर आपण आपल्या मूळ प्रश्नावर परत येतो की ज्या भाषेत नटसम्राट लिहिलं गेलं, त्याच भाषेला आज गुगलवर आणि सोशल मीडियावर स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष का करावा लागतोय? या डिजिटल युगात नेमकं चित्र काय आहे? चित्र आशादायक आणि चिंताजनक असं दोन्ही आहे. अच्छा. आशादायक बाजू म्हणजे तंत्रज्ञान, विशेषतः युनिकोड. युनिकोड ही एक जादुई देणगीच आहे असं मी म्हणेन. ते थोडं सोपं करून सांगाल का? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या भाषेचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड? हो. जसं प्रत्येक नागरिकाला एक युनिक नंबर मिळतो, तसंच युनिकोडने मराठीतल्या प्रत्येक अक्षराला अ पासून ज्ञ पर्यंत काना मात्रा वेलांटी सकट एक युनिक डिजिटल कोड दिला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जगातल्या कुठल्याही कॉम्प्युटरवर, मोबाईलवर मराठी टाईप केली तरी ती सगळीकडे सारखीच दिसते आणि वाचता येते. आणि त्यामुळेच आज आपण मराठीत ब्लॉग लिहू शकतो, विकिपीडियावर माहिती भरू शकतो, पॉडकास्ट तयार करू शकतो. एक खूप मोठं माध्यम मिळालं आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. पण दुसरी चिंताजनक बाजू म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर. युनिकोड असूनही आपण मँग्लिशचा वापर का करतो? कारण ते सोपं वाटतं. मराठी कीबोर्ड वापरायचा अनेकदा कंटाळा येतो. अगदी. इथे सोपेपणा आणि अस्मिता यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष दिसतो. आणि या मँग्लिशमुळे एक मोठं नुकसान होतंय, ते म्हणजे आपली लिपी आपल्याच नजरेआड होत चालली आहे. हा खूप मोठा धोका आहे. पुढच्या पिढीला जर व्हॉट्सॲपवर फक्त रोमन लिपीतलं मराठी वाचायची सवय लागली तर त्यांना देवनागरी लिपीतील ग्रंथ, पुस्तकं वाचायला अवघड वाटू शकतं. आणि आणखी एक आव्हान आहे, ते म्हणजे दर्जेदार आणि तांत्रिक माहितीचा अभाव. आज तुम्हाला विज्ञानावर, अर्थशास्त्रावर किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवर सखोल माहिती हवी असेल तर ती इंग्रजीमध्ये सहज उपलब्ध आहे. हो, मराठीत त्या दर्जाचं लिखाण किंवा कंटेंट खूप कमी आहे. ज्ञानाची आणि मनोरंजनाची भाषा राहते, पण शिक्षण, करिअर आणि प्रगतीची भाषा मात्र इंग्रजी बनते. हा भाषिक भेद खूप धोकादायक आहे. हो. म्हणजे जोपर्यंत मराठी ज्ञानभाषा बनत नाही तोपर्यंत तिचा गौरव फक्त भावनिक पातळीवरच राहील. बरोबर. मग यावर उपाय काय? आपली जबाबदारी नेमकी काय आहे? जबाबदारी 3 स्तरांवर आहे असं मला वाटतं. पहिली, वैयक्तिक पातळीवर. आपण कितीही भाषा शिकलो तरी घरात, मित्रांमध्ये बोलताना, सोशल मीडियावर लिहिताना जाणीवपूर्वक मराठीचा वापर करणं. मराठी पुस्तकं, सिनेमे, नाटकं यांना प्रतिसाद देणं. अगदी. दुसरी जबाबदारी आहे ती कंटेंट निर्माण करणाऱ्यांची. त्यांनी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन विविध विषयांवर सोप्या पण दर्जेदार भाषेत कंटेंट तयार करायला हवा, जेणेकरून लोकांना त्यांच्या गरजेची माहिती त्यांच्या भाषेत मिळेल. बरोबर. आणि तिसरी
तिसरी आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे ती शिक्षण व्यवस्थेची आणि पालकांची. अगदी बरोबर. आपल्या मुलांना केवळ परीक्षेपुरती मराठी न शिकवता त्यांना या भाषेतील साहित्य, कला आणि विचारांची गोडी लावणं. त्यांना हे पटवून देणं की मराठी बोलणं हे मागास नाही, तर ते तुमच्या समृद्ध ओळखीचं प्रतीक आहे. हो, तर प्राचीन शिलालेखांवरच्या हाच शब्दापासून ते आजच्या व्हॉट्सॲपवरच्या मँग्लिशपर्यंतचा मराठी भाषेचा हा प्रवास, हा केवळ एका भाषेचा प्रवास नाही, तर तो आपल्या समाजाच्या बदलत्या विचारांचा आणि प्राधान्यक्रमांचा आरसा आहे. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. भाषा हे केवळ संवादाचं साधन नाही, तर ती विचार करण्याची एक चौकट ठरवते. विचार करण्याची चौकट. हो, प्रत्येक भाषेची जगाकडे पाहण्याची एक स्वतःची पद्धत असते, एक वेगळा दृष्टिकोन असतो. आपली मातृभाषा वापरणं म्हणजे केवळ संस्कृती जपणं नाही, तर त्या विशिष्ट दृष्टिकोनातून जगाला समजून घेण्याची एक अमूल्य संधी जतन करणं आहे. वा. मग खरा प्रश्न हा आहे की आपण या समृद्ध दृष्टिकोनाचा आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या विचारांमध्ये किती आणि कसा उपयोग करतो. चला तर मग केवळ एक दिवस गौरव न करता दररोज आपल्या कृतीतून या मायबोलीचा सन्मान करूया आणि तिच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहूया. जय महाराष्ट्र.